दादा प्रचार सुरू आहे बारामतीचा, कसा प्रतिसाद आहे? तुम्ही बऱ्याच सोसायट्यामध्ये पण टू व्हीलरवर फिरत होता वारजेमध्ये. खरं तर सुप्रियाताईंची जी लीड आहे, तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा जे आमचं चिन्ह आहे, आम्ही 3 लाखाची धरत होतो. पण मी आता खडकवासल्यामध्ये आहे. इथं लोकांकडे गेल्यानंतर आणि मी जेव्हा जातो तेव्हा सर्वसामान्य लोकात जास्त जात असतो. कार्यकर्ते आमच्याबरोबर असतातच, पण लोकांकडे गेल्यानंतर लोकच मला सांगतात की काळजी करू नका, यंदा आम्ही खडकवासल्यातून सुप्रियाताईंना लीड देणार आहे. तर मी 3 लाख लीड जी सुप्रियाताईंची आम्ही धरली होती ती कदाचित 4 लाखावर आम्हाला न्यावी लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. आणि आज तुम्ही जर बघितलं तर इथलं इलेक्शन लोकांनी हातात घेतलंय. सामान्य लोकांनी, सामान्य कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी. त्यामुळे आमचे जे मोठे मोठे नेते आहेत ते सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत, ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि तिथं जाऊन इतर जे सर्व पक्ष आहेत त्याच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय. पण इथं जर आपण बघितलं तर इथं सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे त्याचे सर्व जे मोठे नेते आहेत त्यांना कुठेतरी सोसायटी लेवलला जावं लागतंय. म्हणजे जे भाजपला पाहिजे होतं तेच खऱ्या अर्थाने इथं केलेलं कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं. कालही दादा या ठिकाणी दिवस म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत दादा सोसायट्यांमध्ये फिरत होते. इथले जे तुमचे स्थानिक नगरसेविका होत्या सायली वांजळे, या सुद्धा आता अजितदादा गटामध्ये गेलेल्या आहेत. कुठेतरी नेत्यांवरती दबाव टाकला जातोय असं वाटतं तुम्हाला? 100% दबाव आहे. आम्ही आधीपासून म्हणतो की त्यांच्यावर दबाव आहे. काही लोक दबाव सहन करू शकतात, काही सहन करू शकत नाही. जे करू शकत नाहीत ते त्यांचाच प्रचार करतायत असं नाही. पण अजितदादा इथं आल्यानंतर दादांबरोबर ते फिरतात, 1-2 फोटो त्यांचे निघतात. पण लोक जे आहेत, लोकांनीच ठरवलं की सुप्रियाताईंच्या पाठीमागे उभं राहायचं. दादा 11पर्यंत प्रचार करत असतील, पण आमचा सुद्धा प्रचार 3-3 वाजेपर्यंत चालू आहे. पण तिथे लोक स्वतःहून आम्हाला बोलवतात, आम्हाला चहा देतात, पाणी देतात, चर्चा करतात. आणि रात्री गेलं तरी तिथं 100-100, 200-200 लोक वाट बघत असतात. आणि ते आमची वाट बघतात असं नाही, साहेबांना सगळीकडे पोहोचता येत नाही, पण आमच्या माध्यमातून पवार साहेबांना पाठिंबा ते कुठेतरी देतात. ही जाणीव इथं आल्यानंतर लोकात पुढे जाणवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, भाजपला जे पाहिजे होतं तेच खऱ्या अर्थाने अजितदादांच्या बाबतीत ते केलं असं कुठेतरी इथं आल्यानंतर जाणवतं. शिखर बँकेचा क्लीन चिट दिलेली आहे. अजितदादा तुम्हाला आणि सुमित्राताईंना UWने क्लीन चिट दिली. खरं तर आश्चर्य असं वाटतंय, मी या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 2 महिन्यापूर्वी. मी सांगितलं होतं UWने मला व माझ्याबरोबर इतर लोकांना सुद्धा तिथं क्लीन चिट दिलेली आहे. आणि मी सांगितलं होतं की मी लढेल तर सगळ्यांसाठी लढेल, आणि सगळ्यांना 2 महिन्यापूर्वी क्लीन चिट UWने दिली होती. आता इलेक्शनच्या तोंडावर 2 महिने शिळी बातमी आज का दाखवली जाते? कदाचित मीडियाला पलीकडच्या गटातून काही माहिती आत्ता पोहोचवली असावी. कदाचित लोकांकडनं जो प्रतिसाद काही लोकांना मिळत नाही, मग त्यांचं परसेप्शन नाही तर त्यांची जी प्रतिमा आहे कुठेतरी स्वच्छ व्हावी म्हणून अचानक या बातम्या इथं येतात का काय असं आपल्याला बघावं लागेल. पण 2 महिन्यापूर्वीच EOWने ही जी काय क्लीन चिट दिली होती. आणि आश्चर्य असं की ही क्लीन चिट 2 महिन्यापूर्वी दिली आणि ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झालेली आहे. आणि ती फक्त माझ्यावर झालेली आहे, अजितदादांवर झाली नाही, सुनित्रा वहिनींवर झाली नाही. त्यांचं नाव आधी येत होतं, पण नंतर काय झालं मला माहीत नाही. भाजपबरोबर गेल्यानंतर कारवाई फक्त माझीच चालू आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. नागपूरमध्ये काल सुनित्रा वहिनी बोलताना असं म्हणाले की ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. थेट आता उमेदवारच असं म्हणू लागलेले आहेत आणि त्यामुळे पवार कुटुंबात सुद्धा मोदींच्याच नावाने मतं मागण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा तुम्ही विचार सोडून भाजपबरोबर जाता आणि तिथं गेल्यानंतर कशावर बोलायचं हेच तुम्हाला कळत नाही, तेव्हा अशी परिस्थिती येते. आता ही लढाई भाजप विरुद्ध सामान्य लोक आहे, महागाई विरुद्ध सामान्य लोक आहे, बेरोजगारी विरुद्ध युवा आहे, आज महिलांवरचे जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरुद्ध सामान्य लोक आहेत, भ्रष्टाचार विरुद्ध निष्ठा आहे.
गद्दारी विरुद्ध निष्ठा आहे. त्यामुळे आमच्या विरोधात असणारे जे उमेदवार आहे उद्या जाऊन लोकांमध्ये जाऊन काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना दादा प्रचार सुरू आहे बारामतीचा, कसा प्रतिसाद आहे? आता तुम्ही बऱ्याच सोसायट्यामध्ये पण टू व्हीलरवर फिरत होता मार्जेमध्ये. खरं तर सुप्रियाताईंची जी लीड आहे, तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा जे आमचं चिन्ह आहे, आम्ही 3 लाखाची धरत होतो. पण मी आता खडकवासल्यामध्ये आहे. इथं लोकांकडे गेल्यानंतर आणि मी जेव्हा जातो तेव्हा सर्वसामान्य लोकात जास्त जात असतो. कार्यकर्ते आमच्याबरोबर असतातच, पण लोकांकडे गेल्यानंतर लोकच मला सांगतात की काळजी करू नका, यंदा आम्ही खडकवासल्यातून सुप्रियाताईंना लीड देणार आहे. त्यामुळे 3 लाख लीड जी सुप्रियाताईंची आम्ही धरली होती ती कदाचित 4 लाखावर आम्हाला न्यावी लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. आणि आज